ठीक आहे, सुरू करू. अभिनव इयर बुक ओपन करा, पेज नंबर 208. ठीक आहे, पुरस्काराबद्दल आहे आणि पुरस्कार तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन विचारले जातात. परत एकदा सांगतो, कालचे दोन्ही ऑडिओज तुम्ही ऐकून घ्या, कारण त्याच्यामध्ये अननोन क्वेश्चनला कसं टॅकल करायला पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून सध्या करंट काय अभ्यास करायला पाहिजे याच्यावरती ते ऑडिओ आहेत. आणि 2017-18-19 प्रॉपरली अनालिसिस करून पेपर पण मी ग्रुपवरती टाकलेत, तर तोही कंटेंट तुम्हाला माहित असावा. ठीक आहे, सुरू करतो. नोबेल पुरस्कार आहेत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितलं तर 1901 पासून अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिले जातात. 10 डिसेंबरला याचं वितरण होतं. ठीक आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार हा ओस्लो इथं दिला जातो आणि बाकीचे आहेत ते स्टॉकहोम इथे दिले जातात. ठीक आहे, हा पण बेसिक फरक माहित असू द्या. शांतता ओस्लो. ठीक आहे, 1969 पासून अर्थशास्त्रातले नोबेल पुरस्कार दिले जातात. ठीक आहे, टोटल 6 क्षेत्रामध्ये हे पुरस्कार दिले जातात. तर 6 क्षेत्र: मेडिसिन किंवा वैद्यकशास्त्र किंवा शरीर विज्ञान शास्त्र, भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पीस आणि लिटरेचर. तर 2019 कुणाला मिळाले आणि कुठल्या विषयासाठी मिळाले माहित असावं. तर मेडिसिन मधला जो आहे तो मिळाला विल्यम केलिन, सिमेंजा आणि रॅटक्लिफ. तर या तिन्ही व्यक्तींची नावं माहित असावी. विल्यम केलिन, ज्युनियर सिमेंजा आणि पीटर रॅटक्लिफ. फिजिक्सचा जर विचार केला तर PMK, पीबल्स, मेयर आणि क्लॉज नावाच्या व्यक्तीला तो मिळाला. रसायनशास्त्राचा विचार केला तर गव्हर्नमेंट हा शब्द लक्षात ठेवा. जी म्हणजे गुड एनफ, ओ म्हणजे ओशिनो आणि व्ही म्हणजे फिटिंगहम. ह्या 3 व्यक्तींना केमिस्ट्रीसाठी मिळाला. इकॉनॉमिक्स अभिजित बॅनर्जी आणि डफलो आणि तिसरा व्यक्ती क्रेमर. शांतता इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली आणि साहित्याचा मिळाला पीटर हँडकी. तर हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे. पहिला पुरस्कार बघू, मेडिसिन किंवा फिजिओलॉजी किंवा वैद्यकशास्त्र. तर बेसिकली ऑक्सिजनची बदलती उपलब्धता, पेशी कशा प्रकारे समजून घेतात आणि त्याला कशा जुळवून घेतात या विषयाला धरून मेडिसिन रिलेटेड पुरस्कार, नोबेल पुरस्कार हा 3 व्यक्तींना दिला गेला. विल्यम केलिन, ज्युनियर सिमेंजा आणि पीटर रॅटक्लिफ. RJS असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता तुम्ही ते तुमच्या पद्धतीने एखाद्या ट्रिक बनवा. काही ट्रिक मी सांगू शकत नाही. ठीक आहे, तर त्यात तुम्ही पर्सनली बनवा त्याच्या. ठीक आहे, तर त्यानंतर फिजिक्स मध्ये जो मिळाला तो PMK, पीबल्स, मेयर आणि क्वेलॉज. तर बेसिकली पीबल्स नावाच्या व्यक्तीनं भौतिक ब्रह्मांड, पीबल्स भौतिक ब्रह्मांड विज्ञानातील केलेल्या सैद्धांतिक संशोधनासाठी, तर मेयर आणि क्वेलॉज ह्या नावाच्या ह्या 2 व्यक्तींनी पहिला एक्सोप्लॅनेट शोधण्यासाठी शोधल्यामुळं त्यांना हा नोबेल प्राइज दिला गेला. परत एकदा फिजिक्स मध्ये पीबल्स भौतिक ब्रह्मांड, मेयर आणि क्वेलॉज या दोघांनी पहिल्या एक्सोप्लॅनेटचा शोध लावला म्हणून त्यांना फिजिक्स मधला नोबेल प्राइज मिळाला. पुढे आहे केमिस्ट्री. तर बेसिकली लिथियम आयन बॅटरीज विकसित करण्याच्या संशोधनासाठी गुडियनफ, फिटिंगहम आणि अकिरा या तिघांना केमिस्ट्रीचा नोबेल प्राइज मिळाला. तर या बॅटरीमुळे जीवाश्म इंधन मुक्त जग निर्माण होण्यास मदत होणार आहे, माहित असू द्या. गुडियनफ नावाचा व्यक्ती सगळ्यात वृद्ध आहे ज्याला नोबेल प्राइज मिळाला आजपर्यंत. पुढचा पुरस्कार इकॉनॉमिक्स. तर बेसिकली याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस.
वैश्विक दारिद्र्य समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावरती केलेल्या संशोधनाबद्दल, म्हणजेच एक्सपेरिमेंटल अप्रोच टू अल्विएट ग्लोबल पॉवर्टी, याच्यासाठी जो का अभिजित बॅनर्जी यांनी रिसर्च केला, त्याच्यासाठी त्यांना इकॉनॉमिक्स मधला नोबेल प्राइज मिळाला. अभिजित बॅनर्जी बद्दल जर बघितलं तर 2003 मध्ये त्यांनी अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब याची स्थापना केली. ते सध्या MIT मध्ये इकॉनॉमिक्स शिकवतात, हे पण माहित असू द्या. MIT, ठीक आहे, अमेरिकेतलं MIT. ओके. आणि त्यांची महत्वाचे 5 पुस्तकं त्यांनी दिलेत. 6वं तुम्हाला मी मेन्शन करायला सांगतो. तर 5 पुस्तकं बघा. व्होलॅटिलिटी अँड ग्रोथ, दुसरं पुस्तक अंडरस्टँडिंग पॉवर्टी, तिसरं मेकिंग एड वर्क, चौथं पुअर इकॉनॉमिक्स, 5वं जे लेटेस्ट आहे गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स, ठीक आहे, माहित असावं. आणि 6व्या पुस्तकाचं नाव लिहून घ्या, व्हॉट द इकॉनॉमी नीड्स नाऊ. तर हे 6 पुस्तकं त्यांचे माहित असावी. 6वं पुस्तक व्हॉट द इकॉनॉमी नीड्स नाऊ. तुम्हाला फोटो पाठवतो हे दोन्ही पिक्चरचे, ह्या पुस्तकातले, आणि त्याच पद्धतीने पुस्तक हायलाइट करत जा. म्हणजे मला रिव्हिजन तुमच्यासोबत एवढं स्पीड मध्ये का घेता येत आहे त्याचं रिझन सांगतो. हे तुम्ही फोटो बघितल्यानंतर ठीक आहे. तर प्रॉपरली जर पुस्तक हायलाइट केलं तर रिव्हिजन स्पीड मध्ये होऊ शकतं. बेसिकली तुमच्यासोबत मी डिस्कशन करतोय म्हणून मला जास्त वेळ लागतोय. अदरवाइज हे पुस्तक अख्खं 3.5 ते 4 तासामध्ये प्रॉपरली पाठ होऊन जातं, जर तुम्ही प्रॉपरली हायलाइट केलं असेल तर. ठीक आहे, परत एकदा रिवाइज करू हे दोन्ही पेजेस. ठीक आहे. तर राहिलेला पार्ट रिवाइज करत बघू आपण, आणि परत हे रिवाइज करू. आणखी एक फोटो पाठवतो, म्हणजे तुमचे सगळे नोबेल पुरस्कार त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि अशा पद्धतीनं आजपर्यंत काय झालं ते जाऊ द्या, इथून पुढे प्रॉपरली पुस्तक हायलाइट करायची, म्हणजे रिव्हिजन खूप आरामात होऊन जातं. आपण पहिल्या लाईनीपासून एंडिंगच्या लाईन पर्यंत पुस्तक हायलाइट करतो आणि अवघड जातं पुस्तक हायलाइट करायला, रिव्हिजन करायला. आणि पुस्तक कुणाला प्रॉपरली हायलाइट करता येतं, ज्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती खूप चांगली कमांड आहे. त्याला चांगलं माहित असतं की परीक्षेला काय विचारलं जातं आणि काय नाही. राहिलेला पार्ट पुढे जाऊ. अभिजित बॅनर्जी बद्दल दुसरा फोटो ओपन करून घ्या. तर त्यांची महत्वाची 6 पुस्तकं, व्होलॅटिलिटी अँड ग्रोथ, अंडरस्टँडिंग पॉवर्टी, मेकिंग एड वर्क, पुअर इकॉनॉमिक्स, लेटेस्ट आहे ते गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स, आणि 6वं पुस्तक व्हॉट द इकॉनॉमी नीड्स नाऊ. त्यांच्यासोबतच इस्तर डप्लो, ज्या त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना पण इकॉनॉमिक्सचा पुरस्कार मिळाला. ज्या अर्थशास्त्रात नोबेल मिळवणाऱ्या सर्वात तरुण विजेता आहेत. 47 वय जरी असल्या तरी सगळ्यात तरुण विजेत्या आहेत त्या, आणि दुसऱ्या महिला आहेत ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल मिळाला. पुढचा पॉइंट आहे शांततेचा नोबेल. तर इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना तो मिळाला. का मिळाला? तर इरिट्रिया या देशासोबत जे काय त्यांनी सीमा संघर्ष संपवण्यासाठी जे काय प्रयत्न केले त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. तुम्हाला माहित असावं, अबिय अहमद अली इथिओपियाचे पंतप्रधान आहेत. पहिली गोष्ट, इरिट्रिया देशासोबत त्यांनी संबंध सुधारण्यावरती भर दिला. याच्या अगोदर त्यांनी 1995 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे शांती सैनिक म्हणून काम केलं होतं. 2018 पासून ते अरोमा डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आहेत. आणि त्यांचे सध्या ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाचं नाव पण माहित असू द्या, ओरोमा डेमोक्रेटिक इथिओपियन पीपल्स रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट. आणि अली हे शांतता नोबेल मिळवणारे 100वे व्यक्ती आहेत. त्यामुळं हे जास्त महत्वाचं. लिटरेचरच्या बाबतीत बघा, साईडला मी काय लिहिलंय बघा, क्वेश्चन प्रिलिमिनरी टेस्ट 2018. म्हणजे मला
हे लिहिलेलं हे सांगतं की 2018 वरती 18 मध्ये लिटरेचरशी रिलेटेड क्वेश्चन आला होता, तर त्या अनुषंगानं परत याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं जातं, पास्ट इज विंडो टू युअर फ्युचर. म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी अभ्यास केल्या होत्या त्याला धरून फ्युचरमध्ये काय होऊ शकतं ह्याचा एक अंदाज बांधू शकता. तर त्या अनुषंगानं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती कमांड असणं खूप गरजेचं आहे, तरच तुमचा अभ्यास ऑन ट्रॅक होऊ शकतो. ठीक आहे. तर साहित्याच्या बाबतीत बघा, ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हेंडकी यांना 2019चा साहित्याचा नोबेल मिळाला. पुढचा फोटो ओपन करा. पीटर हेंडकी यांच्याबद्दल बोललंय. ज्यावेळेस 2018ला प्रिलिम्सला क्वेश्चन आलता त्यावेळी त्यांनी ज्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला होता त्याच्या पुस्तकाचे नाव विचारले होते. तर पीटर हेंडकी यांची महत्वाची पुस्तकं बघा, द हॉर्नेट, त्यांचं पहिलं नाटक ऑफेंडिंग दी ऑडियन्स अँड अदर स्पोकन प्लेज, त्यांचं एक अर्ध आत्मचरित्र आहे अ सॉरो बियॉन्ड ड्रीम, अ लाईफ स्टोरी, आणि त्यांच्यावरती दिग्दर्शित झालेला पिक्चर द लेफ्ट हँडेड वुमन जस्ट माहित असावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली, 2018ला एक नोबेल दिला गेला नव्हता, तर 2018चा पण 2019लाच दिला गेला. तो मिळाला पोलंडच्या ओल्गा टोकरझुक. आणि टोकरझुक यांना 2018 मध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांची महत्वाची पुस्तकं, पहिलं फ्लाइट, दुसरं सिटीज इन मिरर, तिसरं द जर्नी ऑफ द बुक, आणि चौथं प्लेइंग ऑन मेनी ड्रम्स, सगळं माहित असावं. ठीक आहे. आणि नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. तर नोबेल पुरस्काराबद्दल एवढा अभ्यास तुमचा असावा. परत एकदा रिवाइज करतो. मेडिसिन, ऑक्सिजनची बदलती पातळी, आणि एकदा अभ्यास केल्यानंतर पुस्तक क्लोज करायचं आणि नोबेल प्राइज बद्दल काय काय आठवतं हे एकदा आठवण्याचा प्रयत्न करायचा. परत तुम्ही म्हणाल सर एमसीक्यूची एक्झाम आहे, गरज काय? जर तुम्हाला गोष्टी आठवता येत असतील तर परीक्षेच्या दिवशी 10 सेकंदात तुमचा एमसीक्यू सुटतो. अदरवाईज तिथं विचार करावा लागतो, जो आता विचार करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पण पुढचे 30 दिवस ही ऍक्टिव्हिटी करू नका, काहीच आठवणार नाही. ठीक आहे. तर मेडिसिनच्या बाबतीत बघा, ऑक्सिजनची बदलती उपलब्धता पेशी कशा जुळवून घेतात याच्यावरती संशोधन केल्यामुळं विलियम केलिन, ज्युनियर सिमेंजा आणि रॅटक्लिफ नावाच्या व्यक्तींना मेडिसिनचा नोबेल पुरस्कार मिळाला. फिजिक्सच्या बाबतीत पीएमके, पीबल्स, मेयर आणि क्वेलॉज. तर पीबल्सनं भौतिक ब्रह्मांडावरती शोध केला आणि मेयर आणि क्वेलॉज ह्या नावाच्या व्यक्तीनं एक्सोप्लॅनेट, पहिला एक्सोप्लॅनेट, मराठीमध्ये त्याला बाह्यग्रह म्हणतात, ह्याचा शोध लावला. ठीक आहे. पीबल्स ब्रह्मांड, मेयर आणि क्वेलॉज पहिला एक्सोप्लॅनेट. पुढचा पुरस्कार आहे केमिस्ट्री मधला. लिथियम आयन बॅटरीज वरती संशोधन केल्यामुळं गव्हर्नमेंट, लक्षात ठेवा शब्द गव्हर्नमेंट म्हणजे GOV, जी म्हणजे गुड इनफ, व्ही म्हणजे फिटिंगहॅम आणि ओ म्हणजे ओशिनो, ह्या 3 व्यक्तींना केमिस्ट्रीचा पुरस्कार मिळाला. गुड इनफ सगळ्यात म्हातारं, सर्वात वृद्ध व्यक्ती. ठीक आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये एक्सपेरिमेंटल अप्रोच टू एलिवेट ग्लोबल पॉवर्टी, 3 व्यक्ती, अभिजित बॅनर्जी, इस्तर डप्लो आणि मायकल क्रेमर. तर इस्तर डप्लो सगळ्यात तरुण आणि दुसऱ्या महिला ज्यांना इकॉनॉमिक्सचा नोबेल मिळाला. ठीक आहे. अभिजित बॅनर्जी आपल्यासाठी महत्वाचे, 2003 मध्ये त्यांनी अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब ह्या संस्थेची स्थापना केली. अमर्त्य सेन नंतर इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल मिळवणारे ते दुसरे भारतीय. ठीक आहे. MIT मध्ये सध्या ते इकॉनॉमिक्स शिकवतात. 6 महत्वाची पुस्तकं ज्याच्यावरती असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2020 ला क्वेश्चन विचारला गेला. पहिला पुरस्कार व्होलॅटिलिटी अँड ग्रोथ, दुसरं अंडरस्टँडिंग दी पॉवर्टी, तिसरं मेकिंग एड वर्क, चौथं पुअर इकॉनॉमिक्स, पाचवं
गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स आणि 6वं व्हॉट द इकॉनॉमी नीड्स नाव. काहीच पाठ करायचं नाही, एखादी गोष्ट परत परत वाचायची, बाय डिफॉल्ट पाठ होऊन जाते. हे 6 पुस्तकं. आणि परीक्षेमध्ये जे चुकवतं, अमर्त्य सेनची 2 पुस्तकं तुम्हाला दिली जातात. पहिलं पुस्तक डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम, दुसरं पुस्तक आयडिया ऑफ जस्टिस आणि द कंट्री ऑफ थर्ड बॉईज हे लेटेस्ट पुस्तक आलेलं. तर हे 3 पुस्तक अमर्त्य सेनचे आहेत. आणि तो अभिजित बॅनर्जीच्या पुस्तकात अमर्त्य सेनचं एखादं पुस्तक टाकतो. आणि अमर्त्य सेनचं डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम आणि आयडिया ऑफ जस्टिस हे 2 पुस्तकं तुमचे पाठ असावे. दर 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला तो इकॉनॉमिक्सच्या कुठल्या तर पेपरमध्ये डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम वरती क्वेश्चन विचारतो. कारण डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स मध्ये अमर्त्य सेन यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. शांततेच्या बाबतीत अबी अहमद अली यांना पुरस्कार मिळाला, जो 100वा पुरस्कार आहे. ते इथिओपियाचे पंतप्रधान आहेत आणि इरिट्रिया देशासोबत त्यांनी जे काय संबंध सुधारण्यासाठी जे काही काम केलं त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. एवढं त्यांच्याबद्दल माहित असावं. आणि साहित्याच्या बाबतीत 2019चा मिळाला पीटर हेंडकी, 2018चा मिळाला टोकर झुक. पीटर हेंडकी ऑस्ट्रियाचे आहेत आणि त्यांची महत्वाची पुस्तकं अ सॉरो बियॉन्ड ड्रीम हे पुस्तक तुम्हाला माहित असावं. बाकीची नाटकं आहेत त्यांचे, नाटक इन द सेन्स त्यांनी त्यांच्यावरती आधारित असलेलं नाटक. ठीक आहे, पुढे जाऊ. 2018चा मिळाला पोलंडच्या ओल्गा टोकरझुक यांना. त्यांची महत्वाची पुस्तकं फ्लाइट, सिटीज इन मिरर, द जर्नी ऑफ बुक्स आणि प्लेइंग ऑन मेनी ड्रम्स. तर ओल्गा टोकरझुक तुम्हाला माहित असाव्या. आणि नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, एवढ्या बेसिक गोष्टी माहित असाव्या. पुढे आहे ऑस्कर पुरस्कार. 1929 पासून त्याची सुरुवात झाली. 19वे ऑस्कर ज्या पुस्तकाला मिळाला त्या पुस्तकाचं नाव ग्रीन बुक. तर ग्रीन बुक तुम्हाला माहित असावं. त्यानंतर 92वा कुणाला मिळाला ते आपण याच्यामध्ये बघू, परिक्रमामध्ये मी कव्हर केलंय ते. ठीक आहे, तर 91वा मिळाला होता ग्रीन बुक या चित्रपटाला. ठीक आहे, तेवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण होतं, अभिनेता कोण होतं, ते तुम्ही तुमच्या लेवलला बघा. ठीक आहे, मी एकच गोष्ट लक्षात ठेवतो, सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक. आणि ते तुम्हाला जोड्या लावायला विचारतो आणि बरोबर जोडी जुळून जाते. ठीक आहे, पुढे जाऊ. आणि ह्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतामधून गली बॉय नावाचा पिक्चर रिकमेंड केला होता. आपलं फक्त रिकमेंडेशन असतं, सिलेक्शन होणं लय अवघड असतं. ठीक आहे, तर एवढं ऑस्कर पुरस्काराच्या बाबतीत तुम्हाला माहित असावं. ठीक आहे, चित्रपट ग्रीन बुक आणि बाकीचा कंटेंट तुम्ही जस्ट एकदा स्कॅन करा. पुढे जाऊ. रमन मॅक्सेसे पुरस्कार. तर 1958 पासून म्हणतंय, पण ते 1957लाच त्याची स्थापना झाली आणि 1958ला ते पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. 2019चा 61वा होता. तो रवीश कुमार ह्या भारतीय पत्रकाराला मिळाला. याच्या अगोदर मागच्या वर्षी भारत वाटवानी आणि सोनम वांगचुक यांना मिळाला होता. तर रवीश कुमार आपल्यासाठी महत्वाचे. तर रवीश कुमार यांचा महत्वाचा शो प्राईम टाइम माहित असावा. आणि त्यांची महत्वाची पुस्तकं, 4 महत्वाची पुस्तकं पेज नंबर 214 वरती दिलेत. इश्क में शहर होना, देखते रहिए, रवीशपंथी आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तक जे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी, कल्चर अँड द नेशन. आणि रवीश कुमार यांना 2019चा पहिला गौरी लंकेश राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सुद्धा मिळाला. परत एकदा रमन मॅक्सेसे रिवाइज करतो. फिलिपाईन्स सरकारचा हा पुरस्कार आहे. 1957 पासून तो 1958 पासून दिला जातो. 1957ला त्या पुरस्कार रमन मॅक्सेसे फाउंडेशनची स्थापना झाली होती. 2019चा मिळाला रवीश कुमार यांना. त्यांचे महत्वाचा शो प्राईम टाइम आणि महत्वाचे 4 पुस्तकं
इश्क में शेर होना, देखते रहिए, रवीश पंथी, द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी, कल्चर अँड द नेशन. आणि 2019चा त्यांना मिळालेला पुरस्कार गौरी लंकेश राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार. तर हा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. याच्या पलीकडे अभ्यास करायचा नाही, एवढं मोर दॅन सफिशियंट. आणि प्रत्येक विषयाला, प्रत्येक टॉपिकला असा एक स्वतःचा बॉक्स बनवायचा जो तुमचा तोंडपाठ असावा. आणि त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तो चुकून पण चुकवायचा नाही. आणि त्याच्या बाहेर जर गेला तर प्रिव्हियस क्वेश्चनच्या माध्यमातून लॉजिक आणि अप्रोच बिल्ड करायचं आणि तो क्वेश्चन बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा. एवढ्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचा 100% रिझल्ट येईल. फक्त आपली चूक हे होती की आपण प्रिव्हियस क्वेश्चन बघत नाही, तर ते बघायला पाहिजे आणि ते स्वतः सॉल्व्ह करायचे, स्वतः त्याच्यावरती अप्रोच बिल्ड करायचा. आणि स्वतः बिल्ड केल्यानंतर एका हुशार मित्राकडे जायचं ज्यानं स्वतः तसा अप्रोच त्या पेपरवरती काम केलेलं असावं आणि मग ते त्याच्यासोबत डिस्कस करायचं. मग तुमचं स्वतःचा अप्रोच, त्या मित्राचा अप्रोच, आणखी तुमचे 2-4 मार्क वाढायला फायदा होतो. ठीक आहे, पुढे जाऊ. बुकर पुरस्कार. तर 2019 हा बेसिकली 1969 मध्ये सुरू झाला. ह्याला 2019 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले. पेज नंबर 214 वरती आहे मी. 2019चा पुरस्कार मार्गारेट ॲटवूड ह्या कॅनडाच्या व्यक्तीला मिळाला. त्यांच्या पुस्तकाचं नाव टेस्टामेंट. आणि दुसरी व्यक्ती आहे एव्हरिस्टो, ज्या ब्रिटनच्या व्यक्ती आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव गर्ल, वुमन अँड अदर. गर्ल, वुमन अँड अदर. ठीक आहे. तर 2019च्या पुरस्काराबाबतीत ॲटवूड, टेस्टामेंट, एव्हरिस्टो, गर्ल, वुमन अँड अदर. आणि सलमान रश्दी यांचं किशॉट नावाचं पुस्तक ते पण रिकमेंड केलं गेलं होतं. तर तुम्हाला किशॉट हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा सलमान रश्दीचं पुस्तक किशॉट माहित असावं. ठीक आहे, पुढे जाऊ. मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार. तर हा 2019चा ओमनच्या जोका अलहर्ती यांना मिळाला, सेलेस्टियल बॉडीज या पुस्तकासाठी. एवढं माहित असावं. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार जे संगीत क्षेत्रातील आहेत, जे 1959 पासून सुरू झाले, जस्ट माहित असू द्या. आणि 2019चा जो मिळाला तो डोनाल्ड मॅककिनली ग्लोवर ज्युनियर यांना मिळाला. डोनाल्ड नाव लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढं पुलित्झर पुरस्कार. ते लेटेस्ट कुणालाही दिले नव्हते, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाही. गोल्डन ग्लोब पुरस्कार महत्वाचा नाही. डायरेक्टली तुम्ही पेज नंबर 218 वरती या. 218 वरती भारतरत्न पुरस्कार आहेत. अभिनव इयरबुक, पेज नंबर 218. ठीक आहे. काल एक व्यक्ती मला म्हटलं की किती अभ्यास केला तरी रिझल्ट येत नाही, अभ्यास करून काय उपयोग. तर परत एकदा सांगतो, अभ्यास तर करायचाच असतो, फक्त रिझल्ट यायला एक वेळ लागतो. का लागतो तर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनच्या माध्यमातून तो अप्रोच बिल्ड केल्याशिवाय एका लिमिटच्या पलीकडे मार्क येत नाही. मग अभ्यास तर तुम्ही पण करता, बाकीचे पण लोक करतात, एकाचा रिझल्ट येतो आणि दुसऱ्याचा येत नाही. तर तो काय येत नाही, तो गॅप भरून तुम्ही काढणं अपेक्षित आहे. आणि जर जोपर्यंत तो गॅप तुम्ही भरून काढत नाही तोपर्यंत दरवर्षी तेवढेच मार्क पडतात. कधी कधी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कमी पडतात. ठीक आहे, त्यामुळे थोडस स्वतः पण अभ्यास करा, प्रिव्हियस क्वेश्चन पण बघा आणि गोष्टी मित्रांसोबत डिस्कस करा. डिस्कस केल्यानंतर गोष्टी जास्त दिवस लक्षात राहतात. आपण एखादा जोक मारलेला असतो आणि आपल्याला परीक्षेच्या वेळी तोच MCQ येतो आणि आपल्याला त्या गोष्टी मग आपल्याला लॉंग टर्म मध्ये लक्षात राहतात. ठीक आहे, त्यामुळे रिझल्ट गेला टेन्शन घ्यायचं नाही, पुढच्या वेळेस नक्की येईल. डे बाय डे इम्प्रुव्हमेंट होत असते. एका दिवशी कुणीच महावीर बनत नाही, शक्तिमान बनत नाही, वेळ लागतो. ठीक आहे, भारतरत्न पुरस्कार पेज नंबर 218.
तर बेसिकली 1954 पासून हे पुरस्कार सुरू झाले. याच्यावरती सूर्याची प्रतिकृती असते, देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेलं असतं. हे ब्रॉन्झ धातूपासून बनलेलं असतं. जस्ट माहित असू द्या, एका वर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो, पण 1999 मध्ये 4 व्यक्तींना हा दिला गेला होता. 1977 मध्ये जनता सरकारने याच्यावरती बंदी आणली. 1980 मध्ये परत इंदिरा गांधी सरकारने पुरस्कार सुरू केले. आजपर्यंत 48 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. पहिले विजेते राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी.व्ही. रमन. एका परदेशी व्यक्तीला पण तो दिला गेला, खान अब्दुल गफार खान. हे झालं बॅकग्राऊंड मध्ये. परीक्षेला जे विचारलं जातं ते आता डिस्कस करू. तर 2019 चे पुरस्कार जे 26वे होते ते 3 व्यक्तींना दिले गेले, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. नानाजी देशमुख नाव वाचलं की तुम्हाला ते महाराष्ट्राचे आहेत हे समजायला पाहिजे. त्यांच्या नावानं एक थोड्या वेळापूर्वी आपण योजना बघितली. तर नानाजी देशमुख, ती जी योजना होती ती कृषी रिलेटेड होती. तर जे काय हवामान बदलानुसार तुम्ही शेती करायला पाहिजे त्याच्याशी रिलेटेड जी योजना होती त्याला नानाजी देशमुख यांचं नाव होतं, लगे आठवायला पाहिजे. ठीक आहे. तर हे 2019 चे 3 पुरस्कार, यातले 2 पुरस्कार मरणोत्तर दिले गेले, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना, आणि प्रणव मुखर्जींना एक पुरस्कार मिळाला. तर हे 3 व्यक्ती तुम्हाला माहित असावे. टोटल 48 व्यक्तींना हा पुरस्कार दिलाय आणि 2019 चे पुरस्कार हे 26वे होते. आजपर्यंत 6 प्रेसिडेंटला, राष्ट्रपतींना हा पुरस्कार दिला गेलाय, माहित असावं. पुढं पद्म पुरस्कार ऑलरेडी आपण कालच बघितले. हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तर पद्म पुरस्काराच्या बाबतीत 4 व्यक्तींना हा पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला 2019 ला. तीजनबाई कलाक्षेत्र, इस्माईल ओमर गुलेह सार्वजनिक व्यवहार, अनिल कुमार आणि बाबासाहेब पुरंदरे हे 2 व्यक्ती महाराष्ट्राचे होते. ठीक आहे. तर अनिल कुमार व्यापार व उद्योग पायाभूत सुविधा, बाबासाहेब पुरंदरे कला अभिनय चित्रपट ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय. तर पद्मविभूषण 2 व्यक्ती माहित असू द्या, अनिल कुमार नाईक व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय आणि बाबासाहेब पुरंदरे कला अभिनय चित्रपट. ठीक आहे. महाराष्ट्राचे व्यक्ती माहित असावे. पद्मभूषणच्या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्राशी रिलेटेड असलेले अशोक कुकडे यांना औषध क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला गेला. पद्मश्री मध्ये जे व्यक्ती महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत ते मनोज वाजपेयी, सुदाम काटे, वामन केंद्रे, कादर खान, ठीक आहे, रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे, हे सगळे महाराष्ट्राशी रिलेटेड व्यक्तीच मेन्शन केले त्यांनी. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं पद्मविभूषण, पद्मभूषण, भारतरत्न हे 3 पुरस्कार माहित असावे. ठीक आहे. आणि पद्मभूषणच्या बाबतीत अशोक कुकडे रिलेटेड टू फार्मा मेडिसिन, औषध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला आढळतं. तर एवढं तुम्हाला पद्म पुरस्काराच्या बाबतीत माहित असावं. पुढे जाऊ. भारतीय शौर्य पुरस्कार. ठीक आहे. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. पुढे जाऊया. भारतीय शौर्य पुरस्कार याच्यावरती कंबाईन 2017 ला क्वेश्चन आला होता. आपण काल बघितलं होतं. अशोक चक्र पुरस्कार नजीर नावाच्या व्यक्तीला भेटला आणि कीर्ती, तुषार आणि विजय. ठीक आहे. 2-2 शब्द लक्षात ठेवायचे. अशोक, नजीर, कीर्ती, तुषार आणि विजय. ठीक आहे. तेवढंच लक्षात ठेवायचं, अख्खं नाव पण वाचायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही तुमच्या
सोयीनं लक्षात ठेवा. तुषारचा विजय झाला त्यामुळे त्याला कीर्तीचक्र मिळालं. तर तुषार आणि विजय नावाच्या व्यक्तीला कीर्तीचक्र भेटलं आणि अशोक चक्र नजीर नावाच्या व्यक्तीला भेटलं. ठीक आहे, पुढे जाऊ. दादासाहेब फाळके पुरस्कार पेज नंबर 220 वरती. तर दादासाहेब फाळके पुरस्कार 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र या भारतातील पहिल्या मुखपटाची त्यांनी निर्मिती केली, GS1 कल्चरसाठी महत्वाचं. ठीक आहे, तर 1969 ला ह्याची सुरुवात झाली ह्या पुरस्काराची. आतापर्यंत अभिनव मध्ये 40 म्हटलंय, पण ते 50 लोकांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 50वा पुरस्कार भेटला अमिताभ बच्चन यांना, एवढं माहित असावं. ठीक आहे, याच्या अगोदरचा कुणाला भेटला होता? विनोद खन्नांना मिळाला होता. तर तुम्हाला जोड्याला व्हायला विचारलं तर माहित असावं. याच्या अगोदर याच्या आत्ता भेटला तो अमिताभ बच्चनला 50वा. याच्या अगोदर भेटला होता विनोद खन्ना यांना. पुढे जाऊ. ज्ञानपीठ पुरस्कार याच्यावरती 2018 ला राज्यसेवेला क्वेश्चन विचारला होता. तर ह्या पुरस्काराची सुरुवात 1965 मध्ये झाली. शांतीप्रसाद जैन यांनी पुरस्कार देण्यासाठी ही सुरुवात केली होती. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ह्या पुरस्काराला पाहिलं जातं. 1982 पूर्वी एखाद्या साहित्य कृतीसाठी दिला जायचा. 1982 नंतर एकूण साहित्यासाठी तो दिला जातो. हा पुरस्कार टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक, टाइम्स ऑफ इंडिया माहित असावं, शाहू जैन यांनी स्थापन केलेल्या भारतीय ज्ञानपीठातर्फे दिला जातो. फक्त भारतीय लेखकांना पुढील भाषांसाठी दिला जातो. 22 भाषा प्लस इंग्रजी. साहित्य अकादमी 22 प्लस इंग्रजी प्लस राजस्थानी. आणि ज्ञानपीठ 22 भाषा प्लस इंग्रजी अशा 23 भाषांसाठी दिला जातो. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. नोबेल पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. भारतरत्न दिला जातो. 55वा पुरस्कार मल्याळम कवी अक्कितम नंबुथरी यांना मिळाला, जे बेसिकली केरळाचे आहेत. ठीक आहे, आणि त्यांना याच्या अगोदर पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. परत एकदा रिवाइज करतो आणि पुढे जातो. ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ला सुरू झाले. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप तर्फे दिला जातो. फक्त भारतीय लेखकांना 22 प्लस इंग्रजी भाषा. 55वा मिळाला मल्याळम कवी अक्कितम नंबुथरी. ठीक आहे, माहित असावं. आणि 1965 ला याची सुरुवात झाली होती. अक्कितम नंबुथरी केरळाचे आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. साहित्य अकादमी पुरस्कार पेज नंबर 224. राज्यसेवेला पण याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आणि कंबाईनला पण 2019 ला बेसिक कंटेंट याच्यावरती विचारला गेला होता. तर 1954 मध्ये साहित्य अकादमीची स्थापना झाली. दिल्लीमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. प्रादेशिक कार्यालये 4 ठिकाणी आहेत: कोलकाता, बेंगलोर, चेन्नई आणि मुंबई. ठीक आहे, नॉर्थ साइडला कुठलंही नाही, सगळे आहेत ते सेंट्रल इंडियाच्या खालच्या साईडला. कोलकाता, बेंगलोर, चेन्नई आणि मुंबई. कारण नॉर्थ साइडला ऑलरेडी तुमचं दिल्ली आहे. तर तुम्ही जर मॅप वरती ते मेन्शन केले तर तुम्हाला दिसतं सगळ्यात वरती दिल्ली, पूर्वेकडच्या साईडला कोलकाता, पश्चिमेच्या साईडला मुंबई, सेंट्रल मध्ये बेंगलोर आणि सगळ्यात खाली चेन्नई. असं साहित्य अकादमीची कार्यालय आहेत. फक्त हेडक्वार्टर आहे ते दिल्ली आणि बाकीचे आहेत ते प्रादेशिक कार्यालय. पुढे जाऊ. अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? चंद्रशेखर कंबार, जस्ट माहित असू द्या. 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 22 भाषा प्लस इंग्लिश प्लस राजस्थानी. पण 2019 मध्ये तो नेपाळी ह्या भाषेसाठी दिला गेला नाही. आणि ज्यावेळेस एखादी एक्सेप्शनल गोष्ट घडते त्यावेळी राज्यसेवेला त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो आणि तो विचारला गेला. एकूण 24 भाषेसाठी 5 प्रकारामध्ये हा पुरस्कार दिला जातो. 2019 चा पुरस्कार मराठी भाषेतला जर बघितला तर तो अनुराधा पाटील यांना कदाचित
अजूनही या काव्यसंग्रहासाठी दिला गेला. आयोगाने काहीतरी दुसरंच वाक्य यूज केलं काव्यसंग्रहाच्या जागी, तर ते काव्यसंग्रहासाठी होतं, माहित असावं. हा 23 भाषासाठी दिला गेला आणि नेपाळी भाषेला दिला गेला नाही. मी फोटो पाठवतो तुम्हाला. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पुस्तक हायलाइट करत असाल, आणि हे पुस्तक मी आता हायलाइट नाही केलं, एमपीएससी प्रिलिम्सच्या अगोदर केलं होतं. आणि याच्यावरती क्वेश्चन कसा डिझाईन झाला ते पण बघू आपण. भारतरत्न 7 प्राईम मिनिस्टरला दिला गेलाय आणि 6 प्रेसिडेंटला दिला गेलाय. परत किती कोणतं असलं लक्षात ठेवू नका. अभिनव मध्ये 7 पंतप्रधान म्हटलंय, नाव पण दिलेत त्यांचे, आणि 6 राष्ट्रपतींना दिलाय. फोटो बघा, साहित्य अकादमी पुरस्कार, ओपन करा फोटो. मी कुठं कुठं हायलाइट केले बघा. 1954 ला स्थापना, प्रादेशिक कार्यालय 4 ठिकाणी, 3 ठिकाणी अंडरलाईन केलंय आणि आपल्या मुंबईला गोल केलंय. ठीक आहे. चंद्रशेखर कंबार, 22 भाषा, इंग्लिश प्लस राजस्थानी, 5 प्रकारात तो दिला जातो. 1955 पासून सुरुवात झाली. 2019चा फक्त तेवढ्यालाच हायलाइट केले. 2019चा अनुराधा पाटील, कदाचित अजूनही काव्य संग्रहाला बॉक्स केलाय. खाली 23 भाषांमध्ये दिला गेला, नेपाळी नाही. म्हणजे मला रिव्हिजन करायला 2 मिनिटं, हार्डली 20 सेकंदामध्ये माझं हे पान रिव्हिजन होतं. ठीक आहे. 1954 प्रादेशिक कार्यालय मुंबई, चंद्रशेखर कंबार, 24 भाषा, 22 प्लस इंग्रजी प्लस राजस्थानी, 5 प्रकार. 2019 अनुराधा पाटील, कदाचित अजूनही हा काव्य संग्रह नेपाळीला नाही. दॅट्स इट. म्हणजे मी हे कमीत कमी हे पुस्तक 15 वेळा रिव्हिजन होऊ शकतं पुढच्या 30 दिवसामध्ये, जर प्रॉपरली हायलाइट केलेलं असेल तर. आणि जे आपण वाचतो तो क्वेश्चन जर तुम्ही परीक्षेमध्ये चुकत असाल आणि जर तुम्ही परत म्हणत असाल की अभ्यास केल्याचा काय उपयोग नाही, तर हे चुकीचं आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन आला 2019च्या पेपरला, आणि हे पेपर अभ्यास करून पण लोकांचा चुकला, मग याला काय अर्थ नाही. ठीक आहे, थोडंच करा पण परफेक्ट करा. पुढे जाऊ. आणि अभिनव इयर बुक मध्ये बघा, ज्या गोष्टी त्यानं बोल्ड केलेत तेवढ्या तर आपल्या परफेक्ट असाव्यात. ठीक आहे, पुढचा फोटो पाठवतो. म्हणजे अभिनव इयर बुक वाल्याला असं काहीतरी वाटलं असेल ना, हे महत्वाचं आहे म्हणून त्यानं ते बोल्ड मध्ये दिलं आणि बाकीचं नॉर्मल लिहिलं. अभ्यास करताना इयर बुक लाईन टू लाईन वाचायच्या अगोदर एकदा ते त्याची इंडेक्स बघायची, त्याच्यानंतर अख्खं पुस्तक एकदा स्कॅन करायचं. तिसऱ्या स्टेप मध्ये जिथं जिथं त्यांनी बोल्ड केलंय तेवढी वाक्य वाचून घ्यायची, आणि चौथ्या वेळी मग तुम्हाला लाईन टू लाईन जर वाचायला वेळ मिळाला तर वाचायचं. आपण डे 1 पासून वाचायला सुरुवात करतो. इनिशियली राजकीय घडामोडी असतात, आपल्याला लय भारी वाटतं, आपण 4 दिवस राजकीय घडामोडीच वाचत बसतो, आणि जे तुम्हाला आवडतं ते आयोगाला आवडत नाही. त्यामुळे आयोगाला जे आवडतं त्याच्यावरती फोकस असणं अपेक्षित आहे. नाहीतर महाविकास आघाडीच्या सरकारवरती आपण 2 दिवस वाचत बसलेलं आढळतं. ठीक आहे, परत बघू पुढचा फोटो. मराठी अनुराधा पाटील, कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी. इंग्रजीमध्ये शशी थरूर अँड इरा ऑफ डार्कनेस, आणि कोकणी भाषेमध्ये निलबा खांडेकर द वर्ल्ड्स या कविता संग्रहासाठी. परत अभिनव इयर बुक मध्ये मराठी अनुराधा पाटील, कदाचित अजूनही आणि काव्य संग्रह हे सगळे शब्द बोल्ड केलेत, कारण ते महत्वाचं आहे. आणि बाकीच्या ठिकाणी मी सुद्धा तेवढ्यालाच हायलाइट केले. आणि इंग्रजीमध्ये अँड इरा ऑफ डार्कनेस, कारण शशी थरूर हा व्यक्ती फेमस आहे. परत खाली अनुराधा पाटील यांच्याबद्दल, कदाचित अजूनही 5वा कविता संग्रह. म्हणजे कविता संग्रह हा शब्द अभिनव इयर बुक मध्ये 4 वेळा मेन्शन झाला, तरी आपला क्वेश्चन चुकला. पुढे जाऊ. त्यांचे प्रसिद्ध साहित्य फक्त डॉट दिलेत मी तिथं. दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, नवसाला पावलेली डॉक्टरीन आणि दर असल. पाठ होत नाही, परत परत वाचायचं. फक्त तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये जर त्यानं लमान
शब्द मेन्शन केला तर तो बाहेर काढता यावा. श्रीराम लागूंचं त्याला मान आहे. एवढं जरी माहित असलं तरी तुमचा MCQ सॉल्व्ह होईल. आणि 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. एवढंच मी हायलाइट केलंय आणि क्वेश्चन त्याच्यावरतीच येतो. आपण सगळंच हायलाइट करत बसतो. त्यांचा जन्म कुठं झालता, त्यांच्या पतीचं नाव काय, काहीच घेणं देणं नाही. आपल्यासाठी त्यांचं पुस्तक आणि त्यांना मिळालेला पुरस्कार एवढंच माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि अभ्यास केलेला जर क्वेश्चन चुकत असेल याच्यापेक्षा मोठं पाप नाही. पुढे जाऊ. पुढचा पुरस्कार बघा, बाल साहित्य पुरस्कार. परत पुरस्कार तुम्हाला कंबाईनसाठी विचारला जाऊ शकतो. थोडस अभ्यासाव्यतिरिक्त बोललो. फोटो पाठवतो. ठीक आहे. आता पद्म पुरस्कार 2019 करायचे का 2020? दोन्ही करायचे. ठीक आहे. कारण कंबाईनच्या पेपरला 2019च्या पेपरला 2018चे विचारले. ठीक आहे. आणि मी तुम्हाला मागाशी एक वाक्य वापरलं, पास्ट इज विंडो टू युअर फ्युचर. त्याच्यामुळं 2018चे 2019ला विचारले तर 2020च्या परीक्षेला 2019चे विचारले जाऊ शकतात. आणि तुमची इच्छा असेल तर 2020चे सुद्धा केलं तर कधीही चांगलं. ठीक आहे. पण माझ्या म्हणण्यानुसार जात असाल तर 2019 इज मोर देन सफिशियंट. पण जर 2020चा क्वेश्चन आला तर तरी ही गोष्टी तुम्हाला माहित असाव्या. आता तुम्ही माझं पर्सनल स्वतःच्या अभ्यासाबद्दल बोलाल तर 2020चे मी बघणार नाही. आणि बघायचेच असतील तर फक्त महत्वाचे 3 ते 4 पुरस्कार जे महाराष्ट्राच्या व्यक्तींना दिले गेले तेवढे पुरस्कार 2020 साठी तुम्ही बघणं अपेक्षित आहे. कारण ते 26 जानेवारीला डिक्लेअर झाले आणि आपली परीक्षा मार्च मध्ये ऍड पडलेले. याचा अर्थ 26 जानेवारी 2020 सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. दोन्ही करायचे. करूया. जस्ट मिनिट, एक फोटो पाठवतो अभिनवचा आणि ते पण करून घेऊ. एक मिनिट. त्याच्यानंतर थोडा आणि ह्या गोष्टी आपण परिक्रमामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या 3 परिक्रमा शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 2020चे पद्म पुरस्कार तुमचे क्लिअर होतील. आता ऑस्कर पुरस्काराबाबतीत जर बघितलं तर 91 जो भेटला होता, ठीक आहे, ते पिक्चर बघितला आपण. आणि जो 92 मिळाला होता तो पॅरासाइट नावाच्या बुकला भेटला होता. तर मग पॅरासाइट पण माहित असावं कारण हे पुरस्कार फेब्रुवारी महिन्यामध्ये दिले गेले. ठीक आहे. ऑलरेडी आपण कव्हर करणार आहे ते परिक्रमामध्ये. पुढे जाऊ. नवीन फोटो पाठवलाय साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार. तर मराठी भाषेत बद्दल जो दिला गेला तो सलीम मुल्ला, जंगल खजिन्याचा शोध. हे सलीम सरदार मुल्ला जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत. आणि युवाच्या बाबतीमध्ये 2019चा पुरस्कार सुशील कुमार शिंदे यांना मिळाला. शहर आत्महत्या करायचं म्हणतंय. हा काव्य संग्रह जर तुम्हाला भेटला का एकदा बघून घ्या. खूप भारी कविता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी वाचला नाही पण माझ्या मित्रांनी 2-3 कविता त्याच्यातल्या मला शेअर केल्या होत्या. मला पर्सनली खूप अपील झाल्या त्या. म्हणजे तुम्हाला आवडतात म्हणून नका वाचू, तुम्हाला एसे मध्ये लिहिण्यासाठी त्या कामाला येतील. ठीक आहे. तर हे पुरस्कार 2019चा बाल साहित्य पुरस्कार सलीम मुल्ला. आता मुल्लाच्या नावामध्येच बाल आहे बघा, मुलगा म्हणजे बाळ. ठीक आहे. तर पाठ करायची गरज नाही. बाल सलीम मुल्ला, जंगल खजिन्याचा शोध. आणि सुशील कुमार शिंदे, शहर आत्महत्या करायचं म्हणतंय. सुशील कुमार शिंदे सोलापूरचे आणि हे 2 व्यक्ती वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर सुशील कुमार शिंदे हे इंदापूरचे आहेत. तर एवढ्या 2 गोष्टी माहित असू द्या. त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा लेटेस्ट दिला गेला नाही, 2018चे पुरस्कार आहेत. पुढं सरस्वती सन्मान पुरस्कार हे पण 2019चे डिक्लेअर केले गेले नाहीत. 2018चाच 28वा होता.
के शिवा रेड्डी यांना मिळाला होता, त्यामुळे ते पण एवढं महत्वाचं नाही. तन्वीर पुरस्कार 2019चा नसरुद्दीन शहा यांना दिला गेला. बेसिकली डॉक्टर श्रीराम लागू यांनी हे पुरस्काराची सुरुवात केली, कारण त्यांच्या मुलाचं नाव तन्वीर असं होतं. त्याचं रेल्वे अपघातामध्ये काहीतरी झालं होतं, त्याच्यामध्ये त्याचं निधन झालं. तर त्याला अनुसरून श्रीराम लागू यांनी तन्वीर पुरस्कार सुरू केले आणि तो 2019चा पुरस्कार नसरुद्दीन शहा यांना मिळाला. पुढे जाऊ. व्यास सन्मान पुरस्कार 1991चा व्यास सन्मान पुरस्कार जो 1991 पासून सुरू झाला आणि 2019चा जो मिळाला तो नसीरा शर्मा यांच्या कादंबरी होती कागज की नाव, याच्यासाठी तो पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो. ठीक आहे, पुढे जाऊ. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला. 2019ला तो कुणालाच दिला गेला नाही. पुढचा पुरस्कार इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार 1986 पासून दिला जातो. 2019चा इंग्लंडचे निसर्गवादी कार्यकर्ते डेव्हिड ॲटनबरो यांना हा पुरस्कार दिला गेला. पुढं इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे दिला जातो, त्यामुळे इतकासा महत्वाचा नाही आणि 2019चा कुणाला दिला पण नाही. पुढं पेज नंबर 230 वरती जे पुरस्कार आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फोटो पाठवतो आणि आपण डिस्कस करू. आणि इफी पुरस्कारावरती 2017 कंबाईनला क्वेश्चन पण आला. ऑलरेडी आपण ते डिस्कस पण केलंय. टिल ठीक आहे. तर बघा, इफी पुरस्कार 1952 साली हे गोव्यामध्ये याची सुरुवात झाली. याचा आयोजक कोण असतो बघा, हे 50वे होते, त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. पण आपला एमपीसी चे लोक एवढे खतरनाक आहेत की ते वेगळंच काहीतरी विचारतात, म्हणजे जे न्यूज मध्ये आहे त्याला सोडून काहीतरी वेगळंच. इट्स ओके, आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल आणि गोवा सरकार या तिघांच्या माध्यमातून हे पुरस्कार सुरू झाले. 50वा पुरस्कार पण गोव्यामध्येच झाले. फोकस कंट्री रशिया होती. गोल्डन पिकॉक हा अवॉर्ड भेटला पार्टिकल ह्या मूवीला आणि 92वा ऑस्कर पुरस्कार पण याच मूवीला मिळाला. तर पार्टिकल हा मूवी जास्त महत्वाचा. मराठीच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार उषा जाधव या अभिनेत्रीला मिळाला. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जीवन गौरव पुरस्कार फ्रान्सची अभिनेत्री इसाबेल हुपर्ट यांना मिळालं आणि आयकॉन गोल्डन ज्युबली ऑफ पीपी रजनीकांत. तर एवढं माहित असावं. ठीक आहे, एवढं आधी पाठ करा आणि वेळ मिळाला तर बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करू शकता, पण मी पर्सनली करत नाही. तुम्ही तुमचं डिसाईड करा आणि माझं ऐकणार असाल तर तुम्ही पण करू नका. ठीक आहे, पुढे जाऊ. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954 पासून सुरू झाले आणि 66वे राष्ट्रीय पुरस्कार 2019 मध्ये दिले गेले. सर्वोत्कृष्ट चित्रपट ज्याला सुवर्ण कमळ मिळालं त्या मूवीचं नाव हेल्लेरो, गुजराती मूवी आहे. तर हेल्लेरो तुम्हाला माहित असावं, ज्याचं दिग्दर्शक अभिषेक शहा नावाचा व्यक्ती आहे. ठीक आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954 ला सुरुवात, 66वा मिळाला. गुजराती मूवी हेल्लेरो, दिग्दर्शक अभिषेक शहा. ठीक आहे, पुढे जाऊ. जस्ट अ मिनिट. आता मराठी चित्रपट बद्दल पण कंटेंट तुम्हाला माहित असावा. फोटो पाठवतो, एक मिनिट.
आणि याच्यावरती तुम्हाला राज्यसेवेला पण क्वेश्चन विचारला गेला. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भोंगा ह्या पिक्चरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचा दिग्दर्शक बघा शिवाजी लोटन पाटील. तर भोंगा पाटील लक्षात ठेवा. ठीक आहे. भोंगा पाटील नावाचा व्यक्ती पर्यावरणाशी रिलेटेड जो पुरस्कार मिळाला तो पाणी या मूवीसाठी. पर्यावरण इज इक्वल टू पाणी मॅच होऊन जातं. दिग्दर्शक कोठारे आणि दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट सुधाकर रेड्डी यंकटी नाळ या मूवीसाठी मिळाला. ठीक आहे. पण हे आपण एवढे इन डिटेल बघत नाही, त्यामुळे आपला क्वेश्चन माइट बी चुकीचा असू शकतो. हे हायलाइट जे केलं ते मी परीक्षेनंतर केलं होतं. ठीक आहे. आता हे मी ऍक्सेप्ट करतो. हे म्हणजे परीक्षेच्या अगोदर नव्हतं केलं. फक्त मी याच्यातलं भोंगा मूवी बघितला होता. बाकी मराठी चित्रपट इन डिटेल करणं अपेक्षित आहे. जसं आपण साहित्य अकादमी पुरस्काराबाबतीत मराठीबद्दल बोललो, तसं अभिनव इयरबुक वाल्यांनी, अभिनव इयरबुकचे काही लोक आहेत आपल्या इथं जॉईन सध्या, तर त्यांना माझी रिक्वेस्ट असेल की मराठी चित्रपट जिथं जिथे येतात तर त्या गोष्टी पण हायलाइट करण्यात याव्या. ठीक आहे. कारण क्वेश्चन विचारला जातो, कारण मराठी महाराष्ट्राच्या अनुषंगानं जास्त क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्या सरांना पण मी मेसेज करेन तसा. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भोंगा शिवाजी लोटन पाटील पर्यावरणाशी रिलेटेड पाणी पिक्चर होता. दिग्दर्शक कोठारे आदिनाथ कोठारे आणि दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट नाळ सुधाकर रेड्डी यंकटी. ठीक आहे. तर एवढं माहित असावं. पुढे जाऊ. फिल्मफेअर अवॉर्ड जुनेच आहेत. बॉलिवूडचा आयफा जुनाच आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार महत्वाचा. हा बेसिकली काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांच्याद्वारे दिला जातो. हा पुण्यामधील डॉक्टर के साई कृष्णन यांना दिला गेला. म्हणजे खूप लोकांना दिलाय. त्यातला पुण्यामधले जे काय आयसरचे डॉक्टर के साई कृष्णन आहेत त्यांना पण दिलेला आपल्याला आढळतो. हे माहित असू द्या. पुढे जाऊ. राज्यस्तरीय पुरस्कार. हे पुरस्कार तुमच्या कंबाईनसाठी खूप जास्त महत्वाचे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 पासून सुरू झाला. स्पीड ओके आहे ना? जास्त होत आहे? आय थिंक ओके. ठीक आहे. ठीक आहे. कंटिन्यू करूया. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 मध्ये सुरू झालं. महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार आहे हा. पहिला पुरस्कार बाय डिफॉल्ट पु ल देशपांडेंना भेटला. ही वॉज द ग्रेट मॅन. ठीक आहे. तर 1996 पु ल देशपांडे आणि लेटेस्ट 2015चा आहे बाबा मिळाला. आणि बाबासाहेब पुरंदरेंना पद्म विभूषण भेटला 2019चा. तर माहित असावं. ठीक आहे. एक मिनिट. तर एवढं तुम्हाला माहित असावं. 2020 चे जर पद्म पुरस्कार आपण बघूया त्यावेळी इव्हन अभिनव इयरबुक मध्ये पण ते शॉर्ट मध्येच दिलंय. त्या व्यक्तींची नावच दिले नाहीत. फक्त किती व्यक्तींना मिळाला एवढंच दिलेलं आहे. माइट बी महाराष्ट्राची व्यक्ती नसतील त्यामुळं तो त्यांनी दिलेला नाहीये.
पण पद्मश्री पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पुढे जाऊ. पेज नंबर 234 वरतीच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार. तर हा बेसिकली केसरी मराठा ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिला जातो. जे पुरस्कार महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं ना ते जास्त महत्वाचे. तरी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2019चा सिद्धार्थ वरदराजन यांना दिलेला आपल्याला आढळतो. पुढे जाऊ. जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 2019चा मिळाला वसंत आबाजी डहाके यांना. पुढं लता मंगेशकर पुरस्कार जास्त महत्वाचा, तो महाराष्ट्र सरकारकडून दिला जातो. 1992 पासून त्याची सुरुवात झाली आणि 2019चा मिळाला उषा खन्ना यांना. एवढं माहित असावं. पुढचा पुरस्कार व्ही शांताराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. 2019चा जीवन गौरव पुरस्कार भेटला सुषमा शिरोमणी यांना आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार भेटला भरत जाधव यांना. तर जीवन गौरव केला सुषमाचा आणि विशेष योगदान दिलं भरत जाधवनं, असं लक्षात ठेवा. पुढचा पुरस्कार आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आहे. 2018-19चा मिळाला मधुकर रामदास जोशी. ठीक आहे, ज्ञानोबा तुकाराम आहे, त्यांच्या वडिलाच्या नावामध्ये रामदास आहे. ठीक आहे, ज्ञानोबा तुकाराम रामदास. ठीक आहे, पण परीक्षेला तो डायरेक्ट मधुकर जोशी पण देऊ शकतो. 18-19 आणि एंडिंगला जोशी आहे. ठीक आहे, लक्षात राहू शकेल. पुढचं वाक्य बोलत नाही मी. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे दिला गेला मधुकर जोशी. ठीक आहे, पुढे जाऊ. राज्य मराठी चित्रपट पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जातात. 1963 पासून 56वे 2019चे होते. सर्वोत्कृष्ट चित्रपट भोंगा, माहित असावं. जीवन गौरव पुरस्कार सुषमा शिरोमणी, विशेष योगदान भरत जाधव. एवढं तुम्हाला माहित असावं. तर एवढं महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत एकदा रिवाइज करतो आणि पुढे जाऊ. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 पासून सुरू झाला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2019 सिद्धार्थ वरदराजन. जनस्थान पुरस्कार 2019 वसंत आबाजी डहाके. लता मंगेशकर पुरस्कार 1992 ला सुरू झालं, 2019 उषा खन्ना. व्ही शांताराम पुरस्कार 2019 भरत जाधव. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019चा मधुकर जोशी. आणि राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट भोंगा 1963 पासून दिले जातात. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुषमा आणि विशेष योगदान पुरस्कार भरत जाधव. तर एवढं तुम्हाला माहित असावं. पुढे जाऊ. पेज नंबर 240 वरती या. 240 लेफ्ट साइडला सगळ्यात खाली कोठारी यांना राजाराम मोहन रॉय पुरस्कार. तर ते राजाराम नसतं, राजा, त्यांना पदवी होती, त्यांचं नाव राममोहन असं होतं. ठीक आहे, माहित असावं. राजा राममोहन रॉय पुरस्कार बेसिकली GS2 मध्ये मास मीडिया नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया नावाचा एक शब्द आहे. त्याच्यामध्ये 16 नोव्हेंबरला नॅशनल प्रेस डे हा दिवस असतो आणि ह्या दिवशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे राजा राममोहन रॉय पुरस्कार दिले जातात. ठीक आहे, पत्रकारिता रिलेटेड पुरस्कार दिले जातात. त्याच्यामधला सगळ्यात सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा राजा राममोहन रॉय पुरस्कार हा असतो. तो मिळाला गुलाब कोठारी यांना, जे बेसिकली राजस्थान पत्रिका समूहाचे मुख्य संपादक आहेत. गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता. आणि आपण GS2 मध्ये त्यांच्यासोबत टोटल 8 पुरस्कार दिले गेले होते. त्या 8 मधले बाकीचे पण 7 आपण बघितले होते, पण कंबाईनच्या दृष्टिकोनातनं राजा राममोहन रॉय पुरस्कार जास्त महत्वाचा.
जो भेटला गुलाब कोठारी यांना. आणि 16 नोव्हेंबर ही डेट पण माहित असू द्या, 16 नोव्हेंबरला नॅशनल प्रेस डे नावाचा दिवस असतो. आणि गुलाब कोठारी. पुढे जाऊ 240लाच राईट साईडला सुदर्शक पटनाईक यांना गोल्डन सँड आर्ट पुरस्कार. ओके. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचा ई पंचायत राष्ट्रीय पुरस्कार. तर महाराष्ट्राला ई पंचायत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पहिल्या क्रमांकाचा. पुढं लेखिका माधुरी विजय यांना साहित्य क्षेत्रातील जेसीबी पुरस्कार मिळाला. ओके. पेज नंबर 241 फ्लोरा फाउंटनला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला. हेडलाईन फक्त वाचा. अरविंद पारिख यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार. हा महत्वाचा. अरविंद पारिख पंडित भीमसेन जोशी पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे तो दिला जातो. अरविंद पारिख हे सतार वादक आहेत. पुढं लिओनल मेस्सीच सर्वोत्तम, तर त्याला फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. लिओनल मेस्सी हा अर्जेंटिनाचा आहे. तर हा बेसिकली 6व्यांदा त्याला पुरस्कार मिळालेला आपल्याला आढळतो. पुढे जाऊ पेज नंबर 242 रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार माहित असावं. 2017-18चे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार. याच्यामध्ये महाराष्ट्र नाहीये, पण आंध्र प्रदेशला पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी मिळाला. आणि तेलंगणाला IT मध्ये नाविन्यपूर्ण वापर केला म्हणून मिळाला. जस्ट माहित असू द्या. 242 पेज नंबरवरतीच खालच्या साईडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहारीनचा किंग हमाद ऑर्डर ऑफ रिनेसन्स हा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. आणि मोदीजींना मिळालेले सगळे पुरस्कार एकदा स्कॅन करा. पुढे जाऊ. इस्रोचे प्रमुख K. Sivan यांना तमिळनाडू शासनाचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार. हा पुरस्कार परीक्षेला विचारला जाऊ शकतो. इस्रोचे प्रमुख K. Sivan यांना तमिळनाडू शासनाचा, कुणाचा आहे तो? तमिळनाडू गव्हर्नमेंटचा आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार मिळाला. राहुल बजाज व प्रेम चोप्रा यांना पुणे ठीक आहे, सोडून द्या, असलं काही नाही. फक्त पुणे फेस्टिवलचा जीवन गौरव मिळाला बाबा. राहुल बजाज पण महत्वाचे व्यक्ती आहेत. प्रेम चोप्रा आणि त्यांना हे पुरस्कार मिळाले. पुढे जाऊ. आता आहेत क्रीडा घडामोडी. आपल्याला लय आवडतं, पण आयोगाचं जिथं क्वेश्चन तयार होतो तेवढाच पार्ट आपण परफेक्ट करायचा. ऑलरेडी मी तुम्हाला पॅट कमिन्स सांगितला होता आणि पियुष चावला सांगितला होता. तर सगळ्यात महागडा खेळाडू पॅट कमिन्स KKR न विकत घेतला त्याला, आणि पियुष चावला त्याला चेन्नई सुपर किंग ह्या टीमनं विकत घेतलं. तर हे दोन खेळाडू तुम्हाला माहित असावा. पॅट कमिन्स हा सगळ्यात महागडा आणि पियुष चावला भारतातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. ठीक आहे. तर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तर ही 2023 मध्ये होणार आहे, आणि 2019 मध्ये जी झाली त्याच्यामध्ये इंग्लंड विनर ठरलं आणि रनरअपला न्यूझीलंड होतं. दोन गोष्टी माहित असू द्या. आणि याच्यामध्ये कोण जिंकलं, कसं जिंकलं, हे सगळं तुम्हाला माहित आहे. आणि याच्यामधल्या बेसिक गोष्टी पण जस्ट माहित असू द्या, कारण ही स्पर्धा जुलै 2019 मध्ये काहीतरी झाली होती. आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. जेवढं त्यांनी बोल्ड मध्ये दिलंय तेवढं एकदा बघून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर जो फायनल मॅच झाली तर हा जुलै महिन्यामध्ये 14 जुलैला, ज्या दिवशी मेन्सचा पेपर होता दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी फायनल मॅच होती. इंग्लंड मॅच जिंकलं. अंतिम ह्याचा जो सामनावीर होता त्या व्यक्तीचं नाव माहित असू द्या, बेन स्टोक. ठीक आहे. मालिकावीर केन विलियमसन. तर विलियमसन जास्त महत्वाचा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मॅन ऑफ द मॅच ठरला बेन स्टोक्स आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला केन विलियमसन. सगळ्यात जास्त धावा केल्या होत्या रोहित शर्मानं, पण इंडिया टीम फायनलला नव्हती. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त शतकं पण रोहित शर्मानंच केली होती. तर एवढ्या बेसिक गोष्टी माहित असू द्या. आणि बेसिकली जो अंतिम सामना झाला हा ज्या टीमनं जास्त बाउंड्रीज मारल्या होत्या ती टीमला विजयी घोषित केलं गेलं. कारण मॅच नंतर जी फायनल ओव्हर असते
काय म्हणतात त्याला, सुपर ओव्हर. तर त्या सुपर ओव्हर मध्ये पण दोन्ही टीमनं सारख्याच रन केल्या आणि इंग्लंडनं जास्त बाउंड्रीज मारल्या होत्या म्हणून इंग्लंडला विजयी घोषित केलं गेलं. तर एवढं माहित असू द्या. पुढचं आहे T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. हे आता 2016 झालती आणि आता 2021 ला, त्याच्याबद्दल काहीच करू नका. युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा त्याच्यामध्ये पण काय नाही. IPL बद्दल महत्वाच्या त्या 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या माहित असू द्या. पॅट कमिन्स सगळ्यात महागडा, आजपर्यंतचा सगळ्यात महागडा, जो बेसिकली ऑस्ट्रेलियाचा आहे. KKR त्याला विकत घेतलं. आणि पियुष चावला सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू. ठीक आहे. पुढे जाऊ. रणजी कसोटी क्रिकेट स्पर्धा विदर्भाने जिंकली. जस्ट माहित असू दे एवढंच. त्यानंतर हॉकी आहे. बाकी काय काय दिलंय एकदा स्कॅन करा. पेज नंबर 250 वरती या. तुम्हाला क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार परीक्षेला विचारले जातात, तिथं आपण फोकस करू प्रॉपरली. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये पीव्ही सिंधूनं जपानच्या ओकुहारा हिला हरवून सुवर्ण पदक जिंकलं. तर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये बॅडमिंटन मध्ये त्यानं गोल्ड जिंकलं, माहित असावं. साई प्रणीत यानं कांस्य पदक जिंकलं. एवढ्या 2 गोष्टी माहित असाव्या. 2019 मध्ये त्या घडल्या होत्या. पुढे जाऊ. पेज नंबर 253 महाराष्ट्र केसरी सन्मान किंवा कुस्ती स्पर्धा 1961 पासून सुरू झाली, तेवढंच माहित असू द्या. पेज नंबर 255 वरती या. क्रीडा पुरस्कार, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्ष नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. माननीय मोदी साहेबांनी काल एक ट्विट केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भारतीय जनतेला अपेक्षित आहे की ह्या पुरस्काराचं नाव बदलावं, म्हणून त्यांनी ते नाव बदललं. ठीक आहे, असं त्यांनी ट्विट केलं होतं. तर ह्या पुरस्काराचं आता नाव बदललंय, पण आपल्याला ते परीक्षेला नसेल, कारण ती लेटेस्ट 2 दिवसापूर्वीची घटना आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील सर्व भारतातला सगळ्यात मोठा पुरस्कार हा आहे. 29 ऑगस्ट या दिवशी या पुरस्काराचं वितरण केलं जातं. पहिला पुरस्कार मिळाला विश्वनाथ आनंद यांना, आणि 2019चा कुणाला मिळाला हे जास्त महत्वाचं. कुस्तीपटू बजरंग पुनियाला हा पुरस्कार दिला गेला, आणि पॅरा ऍथलीट दीपा मलिक. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ऍथलीट दीपा मलिक हे 2 व्यक्ती तुम्हाला माहित असावं. आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992 पासून दिले जातात. एवढ्या 3 ते 4 गोष्टी तुम्हाला माहित असाव्या. आणि पहिला दिला गेला विश्वनाथ आनंद यांना. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन दिवशी हे दिले जातात. ठीक आहे. पुढे जाऊ. अर्जुन पुरस्कार, याच्यावरती असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरला क्वेश्चन विचारला गेला. तर अर्जुन पुरस्कार 1961 पासून दिले जातात. दर 4 म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मागच्या 4 वर्षामध्ये जे काही तुम्ही कामगिरी केली त्याच्या बेसिसवरती हे पुरस्कार दिले जातात. 2019 साली 19 खेळाडूंना हा पुरस्कार दिला. आता 1919 आपण पाठ करू शकत नाही. जे अभिनव इयरबुक वाल्यांमध्ये ब्लॅक करून दिलेत ते बघू अगोदर आपण. रवींद्र जडेजा क्रिकेट सगळ्यांना माहित असतं. ठीक आहे. अजय ठाकूर कबड्डी, गुरप्रीत सिंग संधू फुटबॉल, पूनम यादव क्रिकेट. तर महत्वाच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असावं. ठीक आहे. आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरला जो क्वेश्चन आला त्याच्यामध्ये काय काय होतं. ताजिंदर पाल सिंग ऍथलेटिक्स मध्ये आहे. भास्करन बॉडी बिल्डिंग, हरमित राजुल देसाई टेबल टेनिस. तर एकदा तुम्ही हे 1919 नाव एकदा डोळ्याखालून घाला. मी वाचून घेतो. ताजिंदर पाल सिंग ऍथलेटिक्स, मोहम्मद याहिया ऍथलेटिक्स, भास्करन बॉडी बिल्डिंग, सोनिया लाथीर बॉक्सिंग,
केंद्र ठीक आहे, काय ते वाचता येते का बघा तुम्हाला. कांगुजम हॉकी, अजय ठाकूर कबड्डी, गौरव गिल मोटर स्पोर्ट, प्रमोद भगत पॅरा स्पोर्ट, अंजुम नेमबाजी, देसाई टेबल टेनिस, दांडा कुस्ती, मिर्झा घोडेस्वारी. तर एकदा स्कॅन करा आणि जेवढं लक्षात राहील जे माहित आहे ते. आणि हे शक्यतो जोड्या लावायला विचारलं जातं. काही येत नसेल तर 4 3 2 1 लिहून यायचं. जर वाचला असेल तर इलिमिनेशन न तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पहिला प्रेफरन्स नॉलेजला द्यायचा. ठीक आहे, पुढे जाऊ. द्रोणाचार्य पुरस्कार 1985 पासून सुरू झाले आणि 2019 ते पुरस्कार 6 प्रशिक्षकांना दिले गेले. विमल कुमार बॅडमिंटन, संदीप गुप्ता टेबल टेनिस, मोहिंदर सिंग. तर हे असलं पाठ करा तुम्हाला जमत असेल तर. अदरवाईज एखाद्या क्वेश्चन साठी किती गोष्टी पाठ करणार. म्हणजे काय, फेमस व्यक्ती आहे संजय भारद्वाज, हा सगळ्यांना माहित असतो जे क्रिकेट बघतात, ऐकतात, वाचतात. तर जर तो संजय भारद्वाज जर मेन्शन असेल तर तो तुम्हाला शोधता यायला पाहिजे. आणि खूप लोक क्रिकेट हॉबी ठेवतात, तर कमीत कमी त्यांना तर संजय भारद्वाज क्रिकेटशी रिलेटेड आहेत माहित असावं. पुढे जाऊ. ध्यानचंद पुरस्कार 2002 पासून सुरू केले गेले आणि ते 2019 चे पुरस्कार ते. तर याच्यावरती कुठेही तुम्हाला शक्यतो आयोगाचा जो क्वेश्चन तयार होतो तो खेळाडू आणि तो कुठल्या क्षेत्रामध्ये खेळामध्ये खेळ आहे हे तुम्हाला विचारलं जातं. तेवढं तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊ. 258 जस्ट हेडलाईन वाचू आणि आपण पुढच्या सेक्शन कडे जाऊ. मेसीला 6व्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार मिळाला. 258 पेज वरती आहे, माहित असू द्या. 259 लिओनल मेसीला 6व्यांदा गोल्डन शू पुरस्कार मिळाला. सगळं मेसीला मिळालं. ओके. स्मृती मानधना ही पहिली महिला फलंदाज आहे जिनं भारताची पहिली महिला फलंदाज जिनं सर्वाधिक वेगवान 2000 धावा केल्या. तर स्मृती मानधना माहित असावी. पुढे जाऊ. पेज नंबर 261. फेसबुकचे लिब्रा डिजिटल चलन जारी. तर लिब्रा चलन फेसबुकचं आहे, माहित असावं. पुढं 2021 मधील अपंग क्रिकेटपटूंच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला. ओके. पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय. आणि तिने ज्याला हरवलं त्या व्यक्तीचं नाव पण माहित असू द्या, जपानची ओकुहारा. ठीक आहे. काहीतरी एक हिस्टॉरिकल अँगल होता त्याच्यामध्ये, मला आठवतोय तो, पण मी कन्फर्म नाहीये त्याच्याबद्दल, त्यामुळे नाही सांगत. तर इथं तुमचे महत्वाचे पुरस्कार संपतात. जेवढे आपण डिस्कस केले तेवढे तोंडपाठ असावे. त्याच्या पलीकडे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आणखी करू शकता, प्रोव्हाइडेड बाकी तुमचा सगळा अभ्यास झालेला असावा. पुढे जाऊ. विस्तृत संकीर्ण घडामोडी. ठीक आहे, 1-2 मिनिटं थांबतो आणि लगेच सुरुवात करू. 2च मिनिटाचा ब्रेक. ठीक आहे, सुरू करू. विस्तृत संकीर्ण घडामोडी 11 आणि 12 2 टॉपिक राहिलेत आपले. 1 वाजेपर्यंत जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करू आणि राहिलेला पार्ट 4 वाजता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परिक्रमामधले जे काय जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महत्वाच्या परिक्रमामधले महत्वाचे पॉइंट्स, जानेवारी फेब्रुवारी मार्च 2020 त्या 3 परिक्रमा प्रॉपर केल्यानंतर तुमचं करंट बऱ्यापैकी कव्हर होतं. आणि तरी तुम्हाला भीती वाटत असेल तर दररोज रात्री झोपताना अर्धा तास कुठलंही एक इयरबुक 2021 हेडलाईन वाचायच्या फक्त. ठीक आहे. पण मी तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर सांगतो, मला वाटतं पर्सनली की पेपर जुनाच असेल. पुढे जाऊ. पेज नंबर 263 ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2019 त्याच्यानुसार भारताचा रँक आहे 129. ठीक आहे. आणि 2020च्या रिपोर्ट नुसार भारताचा रँक आहे 131.
तर 129.647 मिडल इन्कम ग्रुप मध्ये आपण येतो. सॉरी, मिडल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण येतो, हे माहित असू द्या. आणि त्याची थीम काय होती? बियॉन्ड इन्कम, बियॉन्ड ऍव्हरेज, बियॉन्ड टुडे, इनइक्वॅलिटीज इन ह्युमन डेव्हलपमेंट इन 21st सेंचुरी. दॅट्स इट. एवढंच त्या रिपोर्ट बद्दल माहिती. आणि सगळ्यात एक नंबरला आहे ते नॉर्वे, आणि सगळ्यात एंडिंगला आहे ते नायजर. हा 1990 ला सुरू झाला. तुम्हाला सगळं माहिती आहे बाकीचं, त्याचे निकष काय असतात, तुमच्या जीएसचा अभ्यास आहे. पुढचा पॉइंट, मल्टी पॉवर्टी इंडेक्स, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2019. तर सगळ्यात जास्त बहुआयामी दारिद्र्य बिहारमध्ये आहे. लॉजिकली पण तुम्ही लिहू शकता. हे 0 ते 1च्या दरम्यान हा इंडेक्स असतो. 0 म्हणजे कमी दारिद्र्य. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे इज ऑफ डुईंग बिझनेस 2020. तर भारताचा रँक 63 आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस वर्ल्ड बँक देतं, आणि भारताचा रँक 63 लक्षात असावा. सगळ्यात जास्त एक नंबरला आहे तो न्यूझीलंड. ठीक आहे, न्यूझीलंड माहित असावा. पुढचा पॉइंट, याच्यामध्ये एवढं काय विचारलं जात नाही. हवामान बदल कामगिरी निर्देशांक. तर 61 देशामध्ये पेज नंबर 267, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, भारताचा रँक आहे 9, माहित असावा. पेज नंबर 268, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स. तर तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं आपल्या जीएस च्या बॅच मध्ये, जिथं ग्लोबल हा शब्द येतो तिथं माहित नसेल तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम लिहून यायचं. कारण बऱ्यापैकी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सगळे इंडेक्सेस ग्लोबल ह्या शब्दापासून सुरुवात होतात. ठीक आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स नुसार भारताचा रँक आहे 68. एक नंबरला आहे सिंगापूर. पुढं वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचाच. ठीक आहे, जस्ट माहित असतं, हे राज्यसेवेला विचारलं जात नाही. पेज नंबर 270 वरती या. हे राज्यसेवेला आपलं कंबाईनला विचारलं जाऊ शकतं. उपासमार निर्देशांक, हंगर इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स. हा इंडेक्स कोण देतं बघा? कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्ड हंगर हाईप. भारताचा रँक आहे 102 आउट ऑफ 117, आणि याच्यावरती खूप जास्त टीका झाली होती. ठीक आहे. आणि भारत सिरियस हंगर कॅटेगरी याच्या अंतर्गत येतो. 30.3 माहित असावं. आणि 4 निकष आहेत. 2006 पासून हा इंडेक्स दिला जातो. 4 निकष: कुपोषण, मालन्यूट्रिशन म्हणतो त्याला आपण, वेस्टिंग, स्टंटिंग आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी, बालमृत्यू. तर या 4 निकषावरती हा इंडेक्स दिला जातो. पुढे जाऊ. सेफ सिटीज इंडेक्स, पेज नंबर 271, सुरक्षित शहरे निर्देशांक. याच्यामध्ये टोकियो 1 नंबरला आहे, सगळ्यात सेफ देश, सेफ प्लेस टोकियो. आपलं मुंबई 45 नंबरला आहे, आणि दिल्ली 52 नंबरला आहे, माहित असावं. त्याच्यानंतर पेज नंबर 273 वरती इंडिया इनोव्हेशन इंडेक्स माहित असावा, जो बेसिकली नीती आयोग देतो, आणि सगळ्यात 1 नंबरला आहे ते कर्नाटक. एवढी फॅक्ट माहित असू द्या. आणि आपला महाराष्ट्र 3 नंबरला आहे, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्र, KTM. ठीक आहे. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, कर्नाटक, तमिळनाडू आणि आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019 नीती आयोग देतं. पुढे जाऊ. पेज नंबर 275, संयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक, कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स, नीती आयोग देतं. कुणाच्या मदतीनं बघा? जलशक्ती मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मदतीनं
याच्यामध्ये टॉपला आहे गुजरात आणि महाराष्ट्राचा रँक आहे 8वा, माहित असावं. पुढे जाऊ, पेज नंबर 276 वरती ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, तर ग्लोबल शब्द आलाय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं. पेज नंबर 277 हेल्थ इंडेक्स, नीती आयोगाचा हेल्थ इंडेक्स 2019 जर बघितला तर हेल्दी स्टेट प्रोग्रेसिव्ह इंडिया रिपोर्ट ऑन रँकिंग ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरी, हा बेसिकली वर्ल्ड बँक आणि जागतिक बँकेच्या वर्ल्ड बँक आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या माध्यमातून दिला जातो. WHO नाही, वर्ल्ड बँक आहे. आणि ऍज युजल याच्यामध्ये केरळा 1 नंबरला असलेलं आपल्याला आढळतं आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे. पेज नंबर 279 युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, तर हा 2012 पासून रिपोर्ट दिला जातो, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, जो बेसिकली युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क देतं आणि भारताचा रँक 140 आहे आउट ऑफ 156 कंट्रीज. पुढं जागतिक ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, पेज नंबर 280 ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं, 1 नंबरला आहे आइसलँड आणि भारताचा रँक आहे 112, एवढं माहित असावं. पेज नंबर 281 वरती वेगवेगळे अहवाल आणि भारताचा रँकिंग दिलाय, तर जस्ट एकदा स्कॅन करा. जे महत्वाचे ते मी सांगतो. 4 नंबरचा जागतिक लैंगिक समानता अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं, 1 नंबर आइसलँड, भारताचा रँक 112. 5 नंबर जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, भारताचा रँक 68. इज ऑफ डुईंग बिझनेस जागतिक बँक देतं, भारताचा रँक 63. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स भारताचा रँक 129. ठीक आहे, एवढं माहित असावं. पेज नंबर 283 केंद्र सरकारचे विविध आयोग व समित्या, तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आणि सचिव आहेत अरविंद मेहता. 21वा लॉ कमिशन अध्यक्ष न्यायमूर्ती बलवीर सिंह चव्हाण. भारतीय अणु ऊर्जा KN व्यास. 7वा वेतन आयोग अशोक कुमार माथुर. केंद्रीय माहिती आयोग सुधीर भार्गव, त्यावेळेसचे माहित असावे. पेज नंबर 285 वरती या केंद्र सरकारच्या महत्वाच्या समित्या, तर तेलंगणामध्ये जे काही एन्काउंटर झालं होतं त्याच्यासाठी समिती नेमली होती, त्याचे अध्यक्ष होते सिरपुरकर. ते एन्काउंटर सगळ्यांना माहित आहे. दुसरी समिती बघा, राष्ट्रीय जल धोरण नॅशनल वॉटर पॉलिसीचा आराखडा तयार करण्यासाठी मिहिर शहा रिलेटेड टू सेंट्रल ग्राउंड वॉटर कमिशन यांच्याच प्रयत्नानं स्थापन झाली. तर मिहिर शहा माहित असू द्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्रशासनात तोडगा काढण्यासाठी राणा सिंह नावाचा व्यक्ती पाठवला, माहित असावं. आयकर कायदा अखिलेश रंजन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी साठी मार्गदर्शक तत्वासाठी इंजेती श्रीनिवासन, माहित असावं. तेलंगणा एन्काउंटर सिरपुरकर, राष्ट्रीय जल धोरण मिहिर शहा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी प्रशासनात तोडगा राणा सिंह, आणि तिथं राणा सिंह सारखाच व्यक्ती पाठवणं अपेक्षित होतं, लक्षात ठेवण्यासाठी. आयकर कायदा 1961 त्याच्यामध्ये मसुदा तयार करण्यासाठी अखिलेश रंजन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इंजेती श्रीनिवास, माहित असावं. पुढे जाऊ, पेज नंबर 286 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, आर्टिकल 243K आणि 243ZA, माहित असावं. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग, तर त्याचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल. असा आयोग पहिल्यांदा कर्नाटक मध्ये स्थापन केला आणि महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे, माहित असावं. पुढं पेज नंबर 288 वरती हे महत्वाचं जरा, पर्सनली मला वाटतं की आपण थांबायचं का, कारण गडबड करण्यापेक्षा आपण 4 वाजता
इन डिटेल घेऊ 288 ते 320, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. 4च्या जागी 3 पण मला चालेल, पण तुमच्या सोयीनुसार सांगा 4 करायचं की 3 वाजता करायचं. आता थांबायला पाहिजे, कारण आणखी एखादा क्वेश्चन पुढच्या ह्या 30-40 पेजेस मध्ये येऊ शकतो. आणि मला तुमच्यासोबत परिक्रमामधले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यातले महत्वाचे बिट्स फक्त डिस्कस करणार आहे मी. तर पर्सनली मला वाटतं आपण इथं थांबूया आता, आणि 4 वाजता आपण परत 4 वाजताच भेटू. ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट असेल तर डाऊट विचारा मला. 4 वाजता आपण परत भेटू. ज्यांना काही डाऊट नाही त्यांनी लेफ्ट व्हा. ठीक आहे. थोडंसं मस्त जेवण करा, थोडीशी रेस्ट घ्या, आणि सकाळपासून जेवढं झालंय ते एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि परत काही लोकांनी सिम्प्लिफाईड वाचलंय तर तुम्ही लोक तेच पुस्तक कंटिन्यू करा. फक्त माझं एकदा मी जे काय बोललो ते एकदा कानावरनं जरी गेलं तरी तुम्हाला ते परीक्षेमध्ये आठवू शकतं. त्यामुळे जस्ट ज्यांच्याकडं सिम्प्लिफाईड पुस्तक आहे त्यांनी तेच वाचा. आता मार्केटमध्ये सगळी पुस्तकं चांगली आहेत, त्यातलं मला जे योग्य वाटलं ते मी वाचलं आणि ते तुमच्यासोबत डिस्कस केलं. आता मार्केटमधलं प्रत्येक पुस्तक मी तुमच्यासोबत डिस्कस करू शकत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीनं जे वाचलंय तेच कंटिन्यू करा. आणि आपली जी पुढची बॅच रन होईल उद्यापासून किंवा जे ऑलरेडी चालू झाले कालपासून, याच्यामध्ये अशाच पद्धतीनं प्रत्येक विषय जे परीक्षेसाठी गरजेचं आहे तेवढं आपण डिस्कस करू. एखादा पॉइंट मिस होऊ शकतो, एखादा पॉइंट एक्स्ट्रा कव्हर होऊ शकतो, पण बेअर मिनिमम अमाऊंट जेवढे मार्क मिळवणे अपेक्षित आहे, बेअर मिनिमम मार्क्स मिळवणं अपेक्षित आहे, तेवढे मार्क आपण मिळवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी कंटेंट प्लस प्रिव्हियस क्वेश्चनच्या माध्यमातून आपण अप्रोच बिल्ड करू. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते आज घ्या. ज्यांना वाटतंय स्वतः अभ्यास करू शकतो ते 100% स्वतः करा. कारण स्वतः तुम्हाला वाटत असेल गोष्टी मॅनेजेबल आहेत तर स्वतः करणं सुद्धा अपेक्षित आहे. फक्त रिझल्ट येणं गरजेचं, तो कसाही आणा. आणि कसाही आणायचं ते प्रायव्हेट लेक्चरमध्ये आणखी 2-3 गोष्टी मी शेअर करेल. त्या गोष्टी पब्लिकली नाही बोलायला पाहिजे, त्या अनइथिकल आहेत, पण त्या रिझल्ट येण्यासाठी गरजेच्या आहेत. ठीक आहे. आणि त्या गोष्टी पुणे सेंटरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी होतात, पुण्यात सुद्धा तुम्हाला करता येतात. बोलूया त्याच्यावरती पण आपण उद्या. तर बेसिकली सध्या इथंच थांबू आपण. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज राहिलेला पार्ट आपण 4 वाजता कव्हर करू. राहिलेलं इयरबुक आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2020च्या परिक्रमा यातला कंटेंट. ठीक आहे. थँक्यू. डाऊट आहे काय कुणाला? अजिंक्य. हा, सोनाली मॅडम बोला. ज्यांना डाऊट आहे ते थांबा, बाकीचे लेफ्ट झाले तरी चालतील. सर तुमचा तो जो जस्ट मिनिट, एक मिनिट, डाऊट घेतो तुमचा. बोला बोला. सरपंच साहेब बोला. सूर्यभान सर. सर परिक्रमा कोणत्या सोबत ठेवायचे 4 वाजता? माझ्या नोट्स देणार आहे मी, त्याच्यामध्ये मी इन डिटेल जिथं जिथं ओके. एमसीक्यू तयार होऊ शकतो हां. त्याची पीडीएफ मी शेअर करतो ग्रुपला. ओके. ते तुम्ही अभिनवचं घेतलं ना सर, तर मी समोर अभिनवचं इयरबुक ठेवलं होतं हा आणि हा. त्यानुसार हायलाइट केलं. तर मी म्हणलं तुम्ही जर म्हणत असाल तर परिक्रमा पण घेऊन येऊ. घेऊन येऊ नका, मित्राच्या घ्या. आणि बेटर वे, मी जेवढं नोट्स मध्ये लिहिले ना तेवढा अगोदर करा आणि नंतर मग जस्ट परिक्रमा स्कॅन करा. आणि जर तुमच्याकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल साठी अभिनवचं किंवा सिम्प्लिफाईडचं पुस्तक असलं तरी तुम्ही तेच वाचा. माझ्यामुळे पुस्तकं चेंज करू नका. फक्त मी जे सांगतोय ते एकदा कानावरनं गेल्यानंतर तुम्ही तुमचं पुस्तक वाचताना तुम्हाला हिट होईल की हे महत्वाचं आहे हे महत्वाचं नाही. ओके सर.
हॅलो. येस पुस्तकं चेंज करायची नाहीत. आता कोणी देव जरी आला तरी पुस्तक चेंज करायची नाहीत. ठीक आहे सर. हा हा अजिंक्य बोला. आणखी कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाईज हॅलो तुम्ही सर. हा शीतल मॅडम बोला. हा सर, ते तुम्ही ग्रुपवर टाकलेले आवा तेच नोट्स समोर ठेवायचे आहे 4 वाजता. हा त्याच नोट्स असू द्या आणि परिक्रमा पण असू द्या सोबत. त्या नोट्स मी आज डिस्कस करेल आणि आपली लेक्चर सिरीज जी चालू होईल ना त्या दिवशी स्पीड मध्ये दररोज एक परिक्रमा आपण लेक्चर झाल्यानंतर एक 15-20 मिनिटात एक परिक्रमा स्पीड मध्ये डिस्कस करू. हॅलो. हा सोनाली हॅलो. मॅडम बोला. हा सर, जे बोलले ना की ते स्पेशल लेक्चर, तर त्याचं काय क्रायटेरिया म्हणजे काय पेड कोर्स आहे की काय? मी नवीनच जॉईन झाले ना पासून, सो नाही मला ती पेड बॅच घेणार आहे आपण. ओके. आणि मग याच्यावर ग्रुपवर तुम्ही बाकीचे लेक्चर नाही घेणार ना, म्हणजे ह्या ग्रुपवर फक्त चालू घडामोडीच ना? फक्त करंटच घेतोय. ओके. आणि त्यावर सगळं घेणार का? हो त्याच्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे डिस्कशन होईल आणि प्रत्येक सब्जेक्ट जसं आपण करंट डिस्कस केलं तसं महत्वाचे सगळे पॉइंट आपण डिस्कस करू. हा महेश सर. हा ठीक जिंके आहे ना. बोला ना. हा सर, इकॉनॉमिक्सचा रिलेटेड क्वेश्चन आहे माझा एक. हा बोला बोला. हा सर, एक 5-6 जे टॉपिक आहेत ना, म्हणजे दारिद्र्य, चलनवाढ, आरबीआय, सार्वजनिक वित्त, कर रचना, व्यापार आणि पंचवार्षिक एवढेच टॉपिक हा. केले तर चालेल ते, म्हणजे वेगळे अजून काय करायची गरज नाहीये ना? ते हे जे जागतिकीकरण वगैरे आहेत बघा. गरज नाही, इकॉनॉमिक रिफॉर्म्स पण महत्वाचा. आपण काय करू माहितीये का? हा. आता तुम्ही अभ्यास काय करायला पाहिजे हे मी सांगण्यापेक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढा तुम्ही 17, 18, 19चे हा आणि नाही ते इकॉनॉमिक्स वरती कुठल्या एरियावरती क्वेश्चन जास्त आले तो एरिया अगोदर करा. हा. पॉलिटीवरती कुठल्या एरियावरती जास्त क्वेश्चन आले तो एरिया आधी करा आणि सगळा हा. अभ्यास झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर बाकीचं पण करा. हा नाही सर, बघा आता हे जे आहेत ना मी टॉपिक काढलेत ना तेवढेच त्याच्या थ्रूच क्वेश्चन आलेले आहेत फक्त. पण That's it. आत्ताच्या राज्यसेवेला कसं प्रिलियमला ते कृषीवर रिलेटेड क्वेश्चन आला होता. तसं काय म्हणजे गरज नाही एका क्वेश्चन साठी अख्खा चॅप्टर रिवाइज करायची. एखाद्या क्वेश्चन साठी अप्रोच बदलायचा नाही आणि ह्या जे मागच्या 1.5 वर्षामध्ये तुमच्याच्याने झालं नाही ते ह्या 30 दिवसात कशाला अप्रोच बदलताय ना? नाही जर मी तुम्हाला वाचायचं वाचलेलं आहेत ते, पण कंबाईन साठी म्हणजे कधीच क्वेश्चन नाही त्याच्यावर असं. आणि मग तुम्ही जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही हा. अगोदर वाचले म्हटल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन जमणारच आहे ना. असं थोडंच आहे हा. तुम्ही आता रिवाइज केलं तरच क्वेश्चन जमेल. हा हा हा. आणि तुम्हाला एक म्हणजे वाक्य माझं चांगलं लक्षात ठेवा, ह्या 30 दिवसात तुम्ही जो अभ्यास करताय ना त्याचा आणि परीक्षेचा हा. काहीच संबंध नाही. हे हा. वाक्य पेपर झाल्यावरती मला तुम्ही बरोबर आहे का नाही ते सांगा. हा बरोबर आहे फक्त सर, आता ते हा रिव्हिजन वर होणार आहे. हा काळ रिव्हिजनचा आहे. नवीन कुठलाही कन्सेप्ट बिल्ड होत नाही आणि जो तुम्ही कन्सेप्ट बिल्ड केलाय तो ह्या 30 हा. दिवसामध्ये विसरत नाही. फक्त ओके शांत सर. बसून टेम्परामेंट मॅनेज करणं अपेक्षित आहे. ओके सर. ओके. थँक्यू. येस येस थँक्यू. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया. ठीक आहे थँक्यू. हा प्रियंका देवकते मॅडम बोला. काही डाऊट असेल कुणाला तर हॅलो सर. थांबा. हा मॅडम बोला बोला मॅडम. मी आहे ना आपलं काय सिम्प्लिफाईडचं म्हणजे वाचतेय. तर येस तुम्ही येस अभिनवचं घेता तर मग कसं करायला पाहिजे? माझं ऐकायचं आणि त्या गोष्टीत उलट तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन आहे. तुमचं माझ्याकडून अभिनव इयरबुक होतंय आणि स्वतः तुम्ही सिम्प्लिफाईड वाचताय. तुमचं डबल रिव्हिजन आहे उलट. पण तुम्ही ते पान नंबर सांगता आणि पटकन पुढे जाताना मग ते तिथे शोधस तर तोपर्यंत ते जातं ना, असं होतं. नक्की तर होणारच की, मग रिव्हिजन चालू आहे ना हे. हम्म. मॅडम तेच डोंट म्हणलं वरी, कसं. तुम्ही हा. याच्या ऑडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे.
पण तुम्ही ऑडिओ सुद्धा ऐकू नका. तुम्ही काय करा, आता मी एकदा हे एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सिम्प्लिफाईड वाचाल ना, बाय डिफॉल्ट तुम्हाला लगेच समजेल की कुठली गोष्ट महत्वाची आणि कुठली नाही. आणि काल, तसंच आज आणि केलं मग उद्या, मी. येस, आणि उद्यापर्यंत तुमचं करंट पूर्ण रिवाइज झालेलं असेल. आणि जे लोक, तुम्ही आता तुमच्या मित्रांना मैत्रिणींना विचारा, पुढचे अजून त्या लोकांना करंट जमत नाही आणि पुढचे 5-6 दिवस ते फक्त टेन्शन मध्येच असणार आहेत की करंट कधी करायचं आणि कुठपर्यंत करायचं. तोपर्यंत आपण आपल्या बॅच मध्ये करंट करून पण ठेवलं. येस येस, तुम्ही आणि करत सर राहा. कसं म्हणजे टायमिंग टायमिंग माहित नाही टायमिंग थोडंसं. कसलं टायमिंग लेक्चरचं? हा लेक्चर कसे असतील माहितीये का आपले, आज करंट संपेल, उद्यापासून प्रायव्हेट ग्रुपला ज्यांनी पेड बॅच आपली सुरू होईल उद्यापासून, तर पुढचे 7 ते 8 दिवस किंवा पुढचे 10 दिवस सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास, असं 7 ते 8 दिवसात सगळा सिलेबस एकदा मी कव्हर करेन. आणि त्याच्यानंतर मग फक्त सकाळी आपण 2-2 तासाचे लेक्चर घेऊ, जेणेकरून त्या त्या दिवसाचा टार्गेट तुम्हाला मिळून जाईल. ह्या हॅलो सर. पद्धतीने आपण. हा बोला मॅडम. सर, काल मी ऍडमिशन केलेली आहे तुमच्याकडे, पण जे मी पेड केलंय त्याच्यानंतर मला काहीच रिस्पॉन्स नाही आला सर. तर ते मला आम्हाला टेलिग्रामला ग्रुपवर म्हणजे तुम्ही टेलिग्रामला मला आत्ता हे केले पाठवलंय का? सर. नाही सर, आता मी पाठवलं प्रोसिजर म्हणजे अजून. कम्प्लीट म्हणजे जस्ट मला आता मी ते रीड केले मागे जाऊन, नाही का. हा हा तर ते स्क्रीनशॉट पाठवायची होती ना, तर ते मी हा आता सेंड केली आहे 10 मग मिनिटांनी. मी तुम्हाला एक पुढच्या 2 मिनिटांमध्ये ऍड करतो ग्रुपला. ओके सर, ठीक आहे. आणि तुम्ही एक गोष्ट करू शकता, ज्यांच्याकडे सिम्प्लिफाईड बुक आहे, तुम्हाला मी ग्रुपवरती अभिनव इयर बुकची PDF पण शेअर केले. ते पुस्तक पण तुम्ही जस्ट स्कॅन करू शकता. आणि रादर तुम्ही एक करा, मी जे सांगतोय तेवढं काळजीपूर्वक फक्त ऐका आणि साईडला हातात पेन आणि कागद ठेवा. जे मी कीवर्ड बोलतोय तेवढे कीवर्ड फक्त त्या कागदावरती मेन्शन करायचे. हॅलो. ठीक आहे. हा प्रवीण सर बोला. हा सर, ऍडमिशन प्रोसेस चालू आहे ना आता? चालू, आज घ्या ऍडमिशन तुम्ही, कारण आता जोपर्यंत फ्री लेक्चर चालू आहे तोवर ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. एकदा पेड चालू झाली की परत तुम्हालाच ते बॅकला पडतील लेक्चर. ओके. नाही, काल घेणार होतो पण आपलं लेक्चर असल्यामुळे काही झालं नाही ते. मग आता ते विचारलं. येस येस, घेऊ शकता. ओके ओके सर, थँक्यू. ओके. आणखी कुणाला काय डाऊट आहे? डाऊट नसेल तर तुम्ही लेफ्ट झाले तरी चालेल. आणि तुम्हाला वाटत असेल पर्सनली होत असेल तर पर्सनली करा, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त माझ्यासोबत तुमचा एक कॉन्फिडन्स तुम्हाला पुढच्या 30 दिवसात राहील की हा दररोज 2-2 दिवसात आपला एक सब्जेक्ट संपतोय. आणि पुढच्या 10 दिवसामध्ये तुमचा एक रिव्हिजन झाले असेल, त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये आणखी एक रिव्हिजन होईल आणि एंडिंगचे 4-5 दिवसात पण एक रिव्हिजन आपले पटकन होऊन जाईल. म्हणजे एंडिंगचे 30 दिवसापर्यंत मी तुमच्या सोबत असेल, डोंट वरी. नितीन शेळके सर, काय बोलायचं तुम्हाला? ठीक आहे, थँक्यू.